कोकणात राहणाऱ्या चाकरमान्यांसाठी अत्यंत आनंदाची अशी बातमी आहे। मुंबई ते मालवण अशी M2M ही बोट सेवा लवकरच उपलब्ध होणार आहे। अवघ्या 4 तासात यामुळे तुम्ही मालवणला पोहोचू शकता आणि त्याचबरोबर 3 तासात रत्नागिरी येथे देखील पोहोचू शकता। भाऊच्या धक्क्याला आपण आहोत। समोर आपल्याला M2M फेरी दिसते, त्याच पद्धतीची ही M2M बोट जी आहे ती मालवण पर्यंत प्रवास करणार आहे आणि ती जी बोट असणार आहे ती हायटेक सुविधांनी अशी बनलेली असणार आहे। यामध्ये मुंबईच्या भाऊच्या धक्क्यावरनं ही बोट सेवा जी आहे ती सुरू होणार आहे। तिकीट देखील या बोटीचं सर्वसामान्यांना परवडेल अशाच पद्धतीचे आहे अशी माहिती मॅरिटाईम बोर्डचे अधिकारी देताना पाहायला मिळतात। असं असलं तरी देखील 24 नॉटिकल माइल्स इतकं हे अंतर असणार आहे, जे अवघ्या 3 तासात तुम्हाला रत्नागिरीला पोहोचवणार आहे आणि 4 तासात तुम्ही मालवण सिंधुदुर्गला पोहोचणार आहात। यामुळे जे तिकिटाचं टेन्शन आहे ते देखील आता दूर होताना पाहायला मिळणार आहे चाकरमान्यांचं। कारण आपण जर बघितलं तर ही बोट अगदी आरामदायी अशी असणार आहे। सध्या या बोटीची जी चाचणी आहे ती मांडव्यापर्यंत झालेली आहे आणि आता मालवणपर्यंत देखील ही चाचणी होणार असल्याची माहिती मिळते। आज चाचणी दरम्यानच ही बोट जी आहे ती भाऊच्या धक्क्याला येणार होती, मात्र आपण जर बघितलं तर हवामानामध्ये एक हाय अलर्ट देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आजपर्यंत अजून तरी ही बोट पोहोचलेली नाही। मात्र येत्या 1 ते 2 दिवसात चाचणी दरम्यान ही बोट भाऊच्या धक्क्याला पोहोचणार आहे आणि येत्या काही दिवसात ही बोट चाकरमान्यांसाठी मालवण प्रवासाला उपलब्ध असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गौरव नाईक सह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, NDTV मराठी, मुंबई।